राजसाहेब बोलले कॅमेरा बंद करा, सगळ्यांना कॅमेरा बंद करायला सांगितलं. कॅमेऱ्याच्या मागे काय बोललेत माहिती आहे का? उद्यापासून आपला पक्ष एका वेगळ्या मार्गावर जाईल एवढं मात्र नक्की. आणि त्यासाठी मग शिवसेना असेल मनसे असेल त्या कार्यकर्त्यांनी काय पावलं उचलायची आहेत आणि काय पावलं नाही उचलायची आहेत, मला असं वाटतं ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे. मला सगळ्या गोष्टींवर तुमच्याशी बोलायचं आहे. आजचा व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग आहे. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे. मराठी माणसासाठी खास करून हा व्हिडिओ. प्रत्येक गोष्ट बोलायची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठाकरे बंधूची युती होणार का आणि होणार तर कधी होणार, कोणाला किती जागा मिळणार आहेत, मनसेला किती जागा मिळणार, शिवसेनेला उभाटाला किती जागा मिळणार आहे, इतर सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजपर्यंत बोलत आलो. 23 तारीख आजपासून फॉर्म भरण्याची सुरुवात पण झाली, पण तरीही कुठल्याच पक्षाची अधिकृत काही घोषणा झालेली नाही आहे किंवा काहीच झालेलं नाही. आता उद्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्रित येऊन प्रेस कॉन्फरन्स घेणार, सांगतील, युतीची घोषणा करतील, उमेदवारीची लिस्ट कदाचित जाहीर करतील. पण मित्रांनो नक्की काय होईल मला तुम्हाला हेच सांगायचं. आणि आपण हे जाहीर जरी झालं उद्या की युती होते आणि उमेदवारी डिक्लेअर होते, तर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ना, मी तुम्हाला खरंच अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं या गोष्टी ज्या सांगतोय नीट लक्षात द्या. बघा, युती झाली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती अधिकृतरित्या नाही आहे, ऑफिशियल नाही आहे. आणि जागा वाटप झालं आहे हे पण सगळ्यांनाच माहिती आहे. आपापल्या प्रभागात विभागात प्रत्येकजण मागे लागला आहे, त्याच्या विचार करतोय कुठली जागा कोणाला गेली असेल. शिवसेना आणि मनसेचा कार्यकर्ता बोलतोय मी. सामान्यातलं सामान्य कार्यकर्त्याला माहिती पडलेलं आहे आता की माझा वड हा सेनेला गेला आहे की मनसेला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे, फक्त ती अधिकृत घोषणा असते ना, त्यासाठी आता प्रत्येकजण थांबलं आहे. युतीची पण अधिकृत घोषणा आणि उमेदवार कुठला आहे ना त्या अधिकृत घोषणा. माहिती तर आहे की ह्या पक्षाचा उमेदवार आम्हाला या वॉर्डाला मिळाला आहे, पण कसं आहे की अधिकृत घोषणा असते ना त्याच्यासाठी एक्साइटमेंट असते. आता ह्याच्यानंतर जे इच्छुक आहे, ज्यांना उमेदवारी त्या वॉर्डातून मिळाली नसेल, ते काय करणार, त्यांनी पण पुढची तयारी केलेली आहे की माझ्या नेत्याला मी विचारणार, माझ्या पक्षाला मी विचारणार की का माझी योग्य निवड केली नाही, तुम्ही का मला तिकीट दिले नाही. हे सगळ्या गोष्टी होणार आणि तो खरंच तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, तो विचारलाच पाहिजे. पण मला असं वाटतं त्या उमेदवारांनी बंडखोरी करता कामा नये. त्या उमेदवारांनी जो राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी जो उमेदवार दिला आहे त्याचा प्रसार केला पाहिजे. कारण ही निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची, मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आमच्या गोरेगावात आले. आमचा कॅमेरा चालू होता, मी स्वतः शूट करत होतो. राजसाहेब बोलले कॅमेरा बंद करा, सगळ्यांना कॅमेरा बंद करायला सांगितलं. कॅमेऱ्याच्या मागे काय बोललेत माहिती आहे का? ही निवडणूक नाही आहे, ही इथे कोणाला इथे मिळेल उमेदवारी नाही मिळेल, कोणी नाखुश होऊ नका, नाराज होऊ नका, पण ही लढाई जी आहे ती आता मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही निवडणूक नव्हे. हे राजसाहेबांचे शब्द माझ्या कानावर अजूनही आहे. आणि ते हेही बोलले की जे पहिली इंटरव्ह्यू झाले होते ना, जे मला असं वाटतं महेश पांजरकर यांनी घेतली होती मुलाखत त्यांची, आणि त्यात सांगितलं होतं की या महाराष्ट्रापेक्षा कुठलाही वाद मोठा नाही आहे. मग राजसाहेबांचा उद्धवसाहेबांचा जो वाद असेल तो मराठी पहिला टिकला पाहिजे, महाराष्ट्रात मराठी माणूस हा जगला पाहिजे, म्हणून हा वाद मिटून एकत्र हे दोन भाऊ आले. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपले वाद का आपण ठेवायचे, आपल्या उमेदवारांचे जे काय असतील XYZ, तुमची रेस असली पाहिजे, तुमच्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, हेल्दी कॉम्पिटिशन असलं पाहिजे. पण राजसाहेबांनी उमेदवार डिक्लेअर केला, उद्धव साहेबांनी उमेदवार डिक्लेअर केला की त्याला सोबत घेऊन आपल्याला पुढे त्याच्यासाठी काम करायचं आहे. त्याच्यासाठी म्हणजे काय, त्याच्यासाठी नाही काम करायचं, आपल्याला आपला मराठी टिकवण्यासाठी. ही लढाई अस्तित्वाची, ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे आपल्याला एकच उमेदवार द्यायचा प्रत्येक वॉर्डमध्ये. आपण असं 10 उमेदवार तर जे इच्छुक आहे सगळ्यांना पण उभे करू शकत नाही. कुठे ना कुठे कोणाची तरी नाराजगी होणार, इतर सगळ्या गोष्टी होणार. ते फक्त आपल्याच पक्षात नाही तर सगळ्या पक्षांमध्ये होणार आहे. पण मला एक विश्वास आहे की आपल्या पक्षातले लोक एकनिष्ठ आहेत. बाकीच्या इतर पक्षामध्ये फुटाफुटी होणार तर होणार, 100% होणार. पण मला असं वाटतं आपल्या पक्षामध्ये सगळे समजूतदार आहेत, एकनिष्ठ आहेत आणि सगळेजण राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्या आदेशाचं पालन करणार, हा मला 100% विश्वास आहे. आणि जर असं नाही केलं तर मित्रांनो तो खरंच एकनिष्ठ नसणार, तो कडवट मराठी नसणार, त्याला फक्त राजकारणाची पडलेली असणार. हे गोष्ट नीट लक्षात ठेवा. कारण ही आता सॅक्रिफाईस करण्याची वेळ आहे. उमेदवार जो असतो ना तर तो खरंच मोठा असणार आहे. जो सॅक्रिफाईस करेल ना उमेदवारी आपली, जो स्वतः, त्याला खरंच आज मानलं पाहिजे आपण की बाबा रे मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतः. कारण ही निवडणूक जी आहे ना, ही मी जसं तुम्हाला सांगितलं अस्तित्वाची आहे. यासाठी आपण जर का न भांडता एकत्र आलो, कारण ह्या समोरच्यांना तेच पाहिजे, हे भांडले पाहिजेत, हे आमच्याकडे आले पाहिजेत, यांची मतं, यांचे जे कोण XYZ आपले वैयक्तिक मतं असतं हे घेऊन आमच्याकडे आले पाहिजे. प्रत्येकाचं मत असतं, प्रत्येक पक्षाचं ते मत असतं. पण मित्रांनो आपल्या इथे एकजूट दाखवलीच पाहिजे, एकजूटता आपली असलीच पाहिजे, आणि तेव्हाच आपण जिंकू शकतो. आणि हे समजून चला की आपल्याला ही निवडणूक आपली फक्त आणि फक्त अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या ही फक्त निवडणूक, ही समजून चला. ही एक निवडणूक जिंकलो ना मित्रांनो, आपण पुढचं यश हे
आपली वाट बघतोय पुढचं यश. तर त्याच्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं, ही निवडणूक यासाठी तुम्ही जरा बोलतात ना की समजून घ्या सगळ्या गोष्टी. इतर सगळ्या गोष्टी राजसाहेब सांगतीलच, पण मला असं वाटतं माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांना, मनसे आणि शिवसेनेच्या उमेदवारांना माझं हे एक हात जोडून विनंती आहे, सांगणं आहे की तुम्ही कृपया करून हे अंडरस्टँडिंग ठेवा. कारण तुमचं काम आजपर्यंत संघटनेसाठी, आपल्या शिवसेना असेल, मनसे असेल, यासाठी खूप मोलाचं होतं आणि राहणार. आणि हेच काम आपल्याला आता या निवडणुकीत खरंच दाखवण्याची वेळ आहे. बोलतात ना, पडत्या काळामध्ये उभा राहणारा पक्षाचा कार्यकर्ता तो खरा एकनिष्ठ, आणि तो आज आपली वेळ आहे ती दाखवण्याची. आणि मला असं वाटतं प्रत्येक हा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक याच्यापेक्षा एकनिष्ठ कार्यकर्ता कुठल्या पक्षात नसतोच, हे आज आपल्याला सिद्ध करण्याची वेळ आली आपल्यासमोर. आणि ती उद्या आता जी घोषणा होईल, युती होईल, होईल, काय राजसाहेब सांगतीलच. मला तर वाटतं युतीची घोषणा अधिकृत करतील, जे आपल्याला माहिती आहे. आणि जागा वाटप पण जे आपल्या बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, कोणाला कुठली जागा गेली आहे, फक्त ती अधिकृत घोषणा ही उद्या होईल कदाचित. जागेची मला वाटत नाही, पण युतीची नक्की होईल. आणि जे होईल ते होईल. आता आपण बोलू शकत नाही किंवा मी पण काय ते मत मांडू शकत नाही. माझं वैयक्तिक मत सांगतोय, युतीची घोषणा होऊ शकते. ज्या काही गोष्टी होतील उमेदवारांना फक्त मला सांगायचं आहे. बाकी जे कार्यकर्ते पण असतात त्यांचे जे नाराज होतील, मला असं वाटतं नाराजगी आपण कोणावर ठेवते? आपल्या राजसाहेबांवर, उद्धव साहेबांवर. जर का त्यांच्यावर आपण नाराजगी ठेवलं तर आपण कसले एकनिष्ठ, कसले आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, कसले आपण बाळासाहेबांचे महाराष्ट्र सैनिक, हे सगळं मला असं वाटतं आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे, जे आज पूर्ण झाले. तर दोन भावांनी आपापसातले भांडणं मिटून मराठीसाठी एकत्र आले, तर आपण काय भांडणं ठेवायचे? मला असं वाटतं आपण सगळे वाद मिटवून एकत्र यावंच. हेच राजसाहेबांनी पण सांगितलं, ते मी तुम्हाला सांगतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा की उद्या काय होईल, युती होईल आणि अधिकृत यादी पण जाहीर होईल का उमेदवाराची, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.